हमारा अभी सब कंक्रीटी का काम चालू है। अरे कंक्रीट एक साइड का चालू है, वो एक साइड का पूरा वैसा ही है ना पुराना। हाँ जी। ये आप क्या बात करते हैं? वेस्टर्न होटल से लेकर दहीसर चेक का एक घंटा लगता है लोगों को आने के लिए, गाड़ी आपको मिलती है। एक हफ्ते में पूरा का पूरा कंक्रीट का काम आपका चलने दो, मगर जो खड्डा है वो पूरा बुझाना चाहिए। इतनी से भी मैं बात करता हूँ, मगर मेरे को एक हफ्ते के अंदर पूरा का पूरा चाहिए। नमस्कार, सत्यपरिचितमध्ये मी इरफान सैद आपल्या सर्वांचं स्वागत करतो। गणेशोत्सवापूर्वी मीरा भाईंदरमधील खड्डे हे दुरुस्त व्हायला पाहिजे होते, पण दुरुस्त झाले नाहीत आणि यावरच आयुक्तांनी आदेश काढले होते की या सर्व ठेकेदारांवर गुन्हे दाखल होतील जर खड्डे दुरुस्त झाले नाही तर। याच गोष्टीचा पाठपुरावा करत सत्यपरिचितने अनेक बातम्या प्रसारित केल्या आणि याचीच दखल घेत आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काश्मीरा ते गोल्डन नेस्ट पर्यंत असलेल्या सर्व खड्ड्यांची पाहणी केली आणि त्यांनी या सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि पुढील एका आठवड्याचा एक अल्टिमेटम दिला आहे की पुढील एका आठवड्यामध्ये हे सर्व खड्डे बुजवले गेले पाहिजेत। या सर्व संदर्भात प्रताप सरनाईक यांचं काय म्हणणं ते जाणून घेऊया। हमारा अभी सब कंक्रीटी का काम चालू है। अरे कंक्रीट एक साइड का चालू है, वो एक साइड का पूरा वैसा ही है ना पुराना। हाँ जी। ये आप क्या बात करते हैं? वेस्टर्न होटल से लेकर दहीसर चेक का एक घंटा लगता है लोगों को आने के लिए, गाड़ी आपको मिलती है। एक हफ्ते में पूरा का पूरा कंक्रीट का काम आपका चलने दो, मगर जो खड्डा है वो पूरा बुझाना चाहिए। इतनी से भी मैं बात करता हूँ, मगर मेरे को एक हफ्ते के अंदर पूरा का पूरा चाहिए। ऐसा है ना, दस वाला कैसा है? प्लानिंग मतलब 5 साल से काम चल रहा है, तो एमएमआरडी को प्लानिंग करना चाहिए ना। हाँ, असं चालणार ना मला खड्ड्यांचं काय करतोय हे पुस्तक विषय गणित सोपा क्या पता क्या भरले जातील आणि ते भरले गेले नाही तर गुन्हा दाखवलेला असा आयुक्तांनी आदेश दिला। नाही, मी बघा आयुक्तांनी सुद्धा 27 तारखेपर्यंतचे आदेश दिले होते, परंतु त्या आदेशाला काय आता हरताळ फासता असं म्हणायला हरकत नाही। मी पोलीस उपायुक्तांना तशा सूचना दिलेल्या आहेत की MMRDA आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या लोकांना आजच नोटिसा काढा। आज आमच्या ह्या पाहणी दौऱ्यानंतर जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयाच्या अधीन राहून त्यांनी ताबडतोब नोटीस काढून पोलिसांनी सुद्धा, कारण शेवटी पोलिसांना सुद्धा हा त्रास सहन करावा लागतो, ट्रॅफिकची मोठी समस्या निर्माण होते, काही तक्रारी असतात त्या पोलिसांकडेच जातात, त्यामुळे पोलिसांच्या सुद्धा कामकाजावर त्याचा परिणाम होतो। एकतर मुंबई पोलिसांनी आमच्या सगळ्या मीरा भाईंदर किंवा राज्यातल्या पोलिसांचं कौतुक करायला पाहिजे की गेल्या अनेक दिवसापासून मराठा आंदोलनात त्यानंतर गणेशोत्सवाच्या दरम्यान कुठलीही रजा न घेता ह्या पोलिसांनी दिवस रात्र जनतेची सेवा केलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गणेशोत्सवानंतर सुद्धा रस्त्यावर जर खड्ड्यांचं साम्राज्य असेल आणि त्यामुळे आमच्या पोलिसांना जर त्रास सहन करावा लागत असेल तर पोलिसांनी सुद्धा कठोरपणे कारवाई। जसे की आपण पाहिलं, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी MMRDAचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना तंबी दिली असून एका आठवड्याचा त्यांना मुदतवाढ दिली आहे। एका आठवड्यामध्ये सर्व खड्डे बुजवले गेले पाहिजेत, कारण की जनतेचं जे काही राग आहे तो त्याला प्रताप सरनाईक यांना सामोरे जावं लागत आहे। तसेच प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार 300 करोड रुपयांचं खर्च हा गोल्डन नेस्ट ते काश्मीरापर्यंतच्या रस्त्यांवर करण्यात येणार आहे आणि तसेच विद्यार्थ्यांसाठी 4 फुटओव्हर ब्रिज या रस्त्यांवर बांधण्यात येणार आहे।